हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पफ स्लीव्स बघणार आहे, जे की ट्रेंडिंग मध्ये खूप चालत आहे. तर ही खूप जुनीच पद्धत आहे, पण आता ती जुनीच पद्धत परत नवीन आली आहे. तर इथे बघा, सिंपल बाहीचं कटिंग पहिले केलेलं आहे मी. तर मी तुम्हाला हे पूर्ण मोजून दाखवते. आपले सिंपल बाही आता इथे मार्किंग जिथून दिसत आहे तिथून आपले सिंपल बाही आहे, आणि नंतर वरच्या बाजूला इथे बघा मी वाढवून घेतले. आता इथे 10 इंचाची बाहीची लांबी आहे बघा इथपर्यंत. तर 9 इंचाची आपली तयार येणार आहे. पण आपण ते जर ही फुग्याची बाही केली तर त्याच्यामध्ये अधिक उंची वाढते. ते ही पूर्ण 10 इंचच येणार आहे उंचीमध्ये. तर कॅप हाईट बाहीची मी 3.5 इंच घेतली आहे बघा, या प्रकारे. आणि इथून बघा, हे जे मार्किंग केलेलं आहे ते साध्या बाहीचं केलेलं आहे. आता दंडगिरी ते 5 इंच आहे, 1.5 इंच शिलाईसाठी. आता हे झालं असं मार्किंग. तर इथे वरच्या बाजूला काय करायचं आहे आपल्याला, मार्किंग पासून 2.5 इंच वर घ्यायचं. आता तुम्हाला जर जास्त पफ पाहिजे असला तर तुम्ही 4-5 इंचापर्यंत पण तुमच्याकडे कापड शिल्लक असेल तर घेऊ शकता. मी इथे 2.5 इंचच घेतलेला आहे, कारण की मला इथे जास्त प्लेट नाही पाहिजे, थोड्याशाच पाहिजे. आता इथे आपण जिथून शेप देतो आपण पूर्ण आपल्या साध्या बाईचा, तर इथून 3 इंचावर शेप दिलेला आहे बघा, असा या प्रकारे. ते तिथून आपल्याला इथपर्यंत हे असा राऊंड देऊन घ्यायचा आहे, या प्रकारे गोलाईमध्ये. आणि जिथून 3 इंच मार्किंग केलं आहे तिथे आपल्याला कट देऊन घ्यायचे, म्हणजे आपल्याला तिथूनच अशा प्रकारे प्लेटा पाडत घ्यायच्या आहे. तर अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आपल्याला, आणि नंतर आपले इथे पफ स्लीव्स तयार होणार आहे अशा प्रकारे. आता हे अस्तरचं कटिंग होतं, आणि हे आपलं जो ब्लाउजचा पीस आहे तो आहे. तर त्याच्यावर सुद्धा मी याच प्रकारे कटिंग करून घेतलेला आहे. तर आता मी इथे तुम्हाला हे बाही जोडण्याची एक म्हणजे अस्तरच्या कापडला जोडण्याची एक अधिक चांगली पद्धत सांगते, जेणेकरून अजिबात बाही जमा सुद्धा नाही होणार आणि रिंकल्स सुद्धा नाही येणार. तर इथे काय करायचं आहे बघा, आता आपल्या खालच्या बाजूला आपण फिनिशिंग देतो बाहीला, तशीच द्यायची आहे. 1/2 इंच शिलाई मध्ये घ्यायचं आहे, आणि वरच्या बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे आपल्या सरळ बाजूने ठेवायचं आपल्याला, कारण की बाही पलटी करायची आहे अस्तरचा कापड. तर इथे बघा, आता शिलाई देऊन घेतली आहे मी. एक्स्ट्राचं जे पण कापड आहे ते इथे कट करून घ्यायचं आहे, आणि याला आपल्याला परत एक प्रेस टिप देऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे एक आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे. नंतर पुन्हा एक आपल्याला वरच्या बाजूला टिप देऊन घ्यायची आहे. नंतर आपली बाही पूर्ण खालचा जो काट आहे तो एकदम फिनिशिंग सहित तयार होणार आहे. आणि वरच्या बाजूला जेव्हा आपण अस्तर आणि जो ब्लाउजचा मेन पीस आहे ते जोडतो, तर त्याच्यावर शिलाई न मारता काय करायचं आपल्याला, आपला जो फॅब्रिक ग्लू असतो त्याने चिपकवायचा आहे. आता मी इथे तुम्हाला चिपकवून दाखवते. तर त्याने काय होते, खूप चांगले फिनिशिंग येते बाहीची, आणि अजिबात रिंकल्स येत नाहीत, आणि जमा सुद्धा होत नाही. आता हा कापड एकदम सॉफ्ट आहे, सिल्क आहे एकदम असा. त्याच्यावर खूपच प्रॉब्लेम होते आपल्याला अस्तर जोडत्या वेळी, असे प्लेट्स येतात, किंवा बाही पूर्ण जमा होते, किंवा झोल पडतो. तर अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, इथे हा फॅब्रिक ग्लू घेतलाय बघा मी. तर जिथून बरोबर बाहीचा काट आपला बसते तिथून आपल्याला ठेवून थोडं थोडं आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर त्याच्याऐवजी बघा, असंही करू शकता की जो बाहीचा अस्तरचा पीस आहे त्याच्यावर आपल्याला काटावर थोडं थोडं लावून घ्यायचं आहे. जास्त लावायचं नाहीये, याचे काही डाग वगैरे पडत नाहीत, पण हे शिलाईमध्ये जाणार आहे. थोडे डागही पडले तर हे शिलाईमध्ये जाणार आहे, आपल्या अर्धा इंच शिलाईसाठी घेतलेलं असते. तर याने काय होणार आहे, अस्तर जोडण्यामध्ये म्हणजे खूप चांगले फिनिशिंग येणार आहे. तर अशा प्रकारे आपण बाकीचं दुसरं ब्लाउजचं अस्तर सुद्धा जोडू शकतो. कटोरीचा भाग किंवा प्रिन्सेस कट भाग, अधिक आपला समोरचा भाग, पाठीमागचा सुद्धा भाग आपण अशा प्रकारे जोडू शकतो, आणि एकदम फिनिशिंग सहित आपलं अस्तर जोडून होते. तर आता बघा, इथे जोडून झालेलं आहे. आता खूप चांगली फिनिशिंग आलेली आहे. वरच्या बाजूला बघू शकता, इथे एकही प्लेट आले नाही किंवा अजिबात कपडा खेचला गेले नाही. आता हा सिल्क कपडा एकदम पातळ, तर याच्यावर काय होते, आपल्याला कधी कधी पूर्ण प्लेट्स येतात, जोडता वेळी झोल येते. तर ते अजिबात अशा प्रकारे जर चिपकवलं तर येणार नाही. तर आता इथे काय करायचं आहे,
आपल्याला जो पण एक्स्ट्राचा कापड आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. तर हा ग्लू इथे मी वापरलेला आहे. आता बघा या हातानं कटिंग केलं उजव्या बाजूला बघा. तर असं इथे हे एकदम पातळ आहे म्हणून काय होते, कपडाच कापला जात नाही व्यवस्थित. तर काय करायचं आहे, आपल्या डाव्या हातानं थोडासा कपडा पकडून ठेवायचा आहे बघा या प्रकारे. आणि नंतर आपल्याला इथे कट करायचं आहे या प्रकारे. तर याने काय होते, आपलं कपड एकदम चांगल्या पद्धतीने कट होतो. जो पण एक्स्ट्राचा आहे तो. तर अजिबात असं मधात सुटत नाही किंवा कपडा आपला व्यवस्थित कट होतो. तर अशा प्रकारे काय करायचं आहे, थोडस आपल्याला कापड पकडून ठेवायचं आहे डाव्या हाताने आणि नंतर कट करायचं आहे या प्रकारे. तर आपले फिनिशिंग सहित बघा इथे बाहीला अस्तर जोडून झालेलं आहे या प्रकारे. खूप सुंदर. आता इथे बघा तुम्ही फिनिशिंग चांगली आलेली आहे आपली. आता इथे काय करायचं आहे, बघा वरच्या बाजूला पण किती चांगले फिनिशिंग आलेली आहे. तर आता काय करायचं आपल्याला इथे, जो आपण एक्स्ट्राचा वरी कापड घेतला होता म्हणजे राऊंड मध्ये बघा, त्याला इथे प्लेट देऊन घ्यायचे आहे. तर जिथून मी कट मारली आहे बघा तिथे तुम्हाला मार्किंग करून दाखवते. आणि अशा प्रकारे आपल्याला फक्त वरच्या बाजूला जिथपर्यंत कट आहे तिथपर्यंत आपल्याला अशा प्लेटा देऊन घ्यायच्या आहे. तर मी इथे तुम्हाला दाखवते बघा, मी दोन्ही बाही या प्रकारे तयार केले आहे. तर दोन्हीला सुद्धा मी चिपकवूनच घेतला आहे वरच्या बाजूला. तर एकदम फिनिशिंग बघा चिपकलाय आता तर खूप छान आलेली आहे. जसं की आपण फ्युजिंग लावतो आपण कपड्याला, तसंच एकदम चांगलं फिनिशिंग आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अस्तर जोडायचं आहे, तरच आपले फिनिशिंग चांगले येणार आहे. आता मी इथे तुम्हाला प्लेटा घेऊन दाखवते बघा. तर हे इथे कटचं मार्किंग आहे बघा, तिथे मी मार्किंग केलं आणि सेंटर सुद्धा आहे. तर इथे मी बरोबर 7 प्लेट घेतल्या आहे छोट्या छोट्या पूर्ण याच्यामध्ये. तर बघा आता हे उलट्या बाजूला आहे, तर याचे तोंड असे वरच्या बाजूला घ्यायचे आपल्याला प्लेटाचे. आणि दोन्हीच्या बाहीच्या प्लेटा आपल्याला व्यवस्थित एकसारख्या आल्या पाहिजेत. तर आता ही बाजू मी उलट्या बाजूने बघा आपल्या तोंडाच्या साईडला याचे प्लेटाचे तोंड टाकले आहे ना, तर दुसऱ्या बाजूला काय करणार आहे, मी दुसऱ्या बाहीला उलट्या दिशेने विरुद्ध दिशेने प्लेटा टाकणार आहेत. तेव्हाच आपल्या दोन्ही बाह्या सरळ येतील. नाही तर एका साईडच्या प्लेटा वर जातील, एका साईडच्या प्लेटा खालच्या बाजूला होतील, म्हणजे त्यांचे जे तोंड आहेत ते. तर इथे बघा खूप चांगल्या प्रकारे आपल्या इथे प्लेटा झालेल्या आहेत आणि फिनिशिंग पण खूप छान आलेली आहे. तर अशा प्रकारे आपली पफ स्लीव्ह झालेली आहे. तर इथे अशा प्रकारे बघा आता हा पफ इथे तयार होतो. तर आता इथे यांना जास्त नाही पाहिजेत म्हणून या प्रकारे मी कमीच घेतलं होतं मार्जिन. जर तुम्हाला जास्त पाहिजे असलं तर तुम्ही जास्त कपडा शिल्लक वरी घ्या. तर या प्रकारे बघा असं खूप सुंदर दिसते. तर चला मग कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर आवडली असेल ही बाहीची डिझाईन किंवा ही पद्धत, तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दुसऱ्या नवीन टिप्स सहित आपण भेटू. तोपर्यंत बाय बाय.